प्रेज द लॉर्ड. मी प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो. मी प्रभूचा गौरव करतो. यामुळे विशेष प्रकारे आम्ही कालच्या पहिल्या भागामध्ये आम्ही पाहिलेलं होतं की पहिल्या गोष्टी घडून चुकल्या आहेत आणि ज्या ज्या गोष्टी पहिल्या झाल्या त्या सर्व घडून चुकलेल्या आहेत. आम्ही यशाचा 42वा अध्याय आणि 9वं वचन आपण वाचणार आहोत. आपण प्रार्थना करू. हे पवित्र पवित्र सेनाधीश परमेश्वरा, जे गण जगातील सर्व करत्या तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू तू वचनातून आम्हाला बोल. तुझ्या वचनाचा प्रभू प्रकाश दे. तुझ्या वचनाचं प्रगटीकरण दे. जे ऐकणारे आणि बोलणार आपण त्या सर्वांना तुझ्या पवित्र हातामध्ये दे. तुझं गौरव आणि तुझा महिमा होऊ दे. ऐकत असताना प्रभू त्यांना पवित्र आत्म्याची संगती लावू दे की जेणेकरून प्रभू हे वचन ऐकत असताना तुझ्या पवित्र आत्म्याचं सानिध्य लावू दे आणि प्रभू तुझं गौरव करू दे. सर्व काही तुझ्या व्यस्त होऊ दे. इथपर्यंत आम्हाला सहाय्य झाला त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. तुझं गौरव करतो. ही प्रार्थना प्रभूच्या नावाने केली म्हणून आहे. आमेन. मी प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो प्रियानो की या पहिल्या गोष्टी घडून चुकल्या आहेत. नव्या गोष्टी मी विदित करतो. त्या आरंभ होण्यापूर्वी मी त्या तुम्हाला ऐकवतो. या वचनाप्रमाणे जो आम्ही पहिला पाठ पाहिला त्यामध्ये प्रियानो विशेष प्रकारे मी पाहिलं की त्या पहिल्या गोष्टी घडून चुकलेल्या आहेत. नव्या गोष्टी, नवी उत्पत्ती आणि जे नवं येणार आहे त्याबद्दल प्रभू म्हणतो की मी नव्या गोष्टी विदित करतो. त्यास आरंभ होण्यापूर्वी मी तुम्हाला ऐकवतो. आणि प्रियानो विशेष प्रकारे की नव्या गोष्टी आरंभ होण्यापूर्वी त्या तुमच्या आणि माझ्या समोर ठेवलेल्या आहेत. पवित्र शास्त्रामध्ये संदेशांच्याद्वारे, प्रेषितांच्याद्वारे, पावलाच्याद्वारे, पाप नावाच्या बेटामध्ये असणारा योहान त्याच्याद्वारे ज्या पुढे होणाऱ्या गोष्टी त्या परमेश्वरानं तुमच्या माझ्यासाठी ऐकवलेल्या आहेत. जर आम्ही पवित्र शास्त्राचा अभ्यास केला, पवित्र शास्त्र जर आम्ही धोंडून पाहिलं तर तुम्हाला मला त्या सर्व गोष्टी समजू शकतील आणि त्या तुम्ही जाणून घेऊ शकतो. पण प्रियानो तुम्ही जर पाहिलं प्रियानो की परमेश्वरानं 6 दिवसामध्ये ही पृथ्वी आणि पृथ्वीवरील प्राणी मात्रासाठी, मनुष्यासाठी जे जीवनावश्यक वस्तू होत्या त्या सर्व घडवल्या. पण प्रियानो आम्ही 6000 वर्षामध्ये पाहिलं की या 6000 वर्षामध्ये प्रभूनं मनुष्याच्या कारणासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टीची तरतूद करून ठेवली. मनुष्याचं कारण जाहीर केलं, ते विदित केलं, ते तुमच्या माझ्या समोर ठेवलं. आज त्या गोष्टी आम्ही घेण्याचं आमच्या हातामध्ये आहे. त्या गोष्टी आम्ही स्वीकारायच्या हातामध्ये आहे. आणि त्या जर गोष्टी आम्ही स्वीकारल्या तर प्रियानो आम्ही प्रभूबरोबर वर अंतराळामध्ये घेतले जाऊ, अन्यथा खाली राहू. आम्ही म्हणू जर आम्ही प्रभूमध्ये ह्या सर्व गोष्टी आमच्या जवळ घेतल्या, आमच्या धार्मिकतेच्या गोष्टी आम्ही स्वीकारल्या तर आम्ही मरू आणि परत प्रभूमध्ये उठले जाऊ. आणि ही गोष्ट आज आम्हाला समजणं अत्यंत गरजेचं आहे. आम्ही थोडं प्रकटीकरणाचं पुस्तक याचा 21वा अध्याय आणि 5वं वचन वाचू. प्रकटीकरणाचं पुस्तक 21वा अध्याय आणि 5वं वचन. तेव्हा राजासनावर बसलेला म्हणाला, पहा मी सर्व नवे करतो. तो म्हणाला नाही, कारण ही वचने विश्वासनीय व सत्य आहे. आज या वचनाबद्दल आम्ही विचार करायला. हे वचन प्रभू म्हणतो की मी सर्व नवे करेन. आता सर्व म्हटल्यानंतर आता ज्या पृथ्वीवर सर्व गोष्टी आहेत त्याच्यामध्ये सर्व काही करणार आहे, नवीन करणार आहे. आणि नवीन काय आहे आणि जुनं
दुसरी गोष्ट प्रियानो, आदामाचा भाग एदेन ह्या दोन्ही गोष्टी आम्ही पाहिल्या. देवाचा भाग एदेन यामध्ये देवानं अनेक गोष्टी ठेवलेल्या होत्या. आम्ही हे पुस्तक याचा 28वा अध्याय वाचला आणि त्यामध्ये आम्ही पाहिलं की त्यामध्ये देवाचा भाग जो एदेन यामध्ये ज्या ज्या गोष्टी होत्या त्या सर्व आज पृथ्वी साक्ष देत आहे. आणि आदामाचा जो एदेन भाग आहे तो तुम्हाला माहित आहे की आज हा जो आदामाचा एदेन भाग आणि त्यामध्ये जी फळं होती, ती जी जनावर आहेत, जे प्राणी आहेत, त्या सर्व गोष्टी तुम्हाला मला तुमच्या माझ्या समोर आहेत. पण आज प्रभू म्हणतो की पहा, मी नवे करतो इतकंच नाही तर सर्व काही नवे करतो. सर्व आम्ही जे नवं आहे त्याच्याकडे प्रथमता जाऊ द्या. आम्ही दुसरे करीन याचा 5वा अध्याय आणि 17वा वचन. दुसरे करीन याचा 5वा अध्याय आणि 17वा वचन. जर कोणी ख्रिस्ताच्या ठाई आहे तो नवी उत्पत्ती आहे. आता नवी उत्पत्ती ही ख्रिस्ताच्या ठाई ती नवी उत्पत्ती आहे. ती नवी उत्पत्ती ख्रिस्ताच्या ठाई असणारी ती नवी उत्पत्ती आहे. आणि पुढे काय म्हटलेलं आहे? जुने ते होऊन गेले, पहा नवे झाले आहे. आज या गोष्टीचा विचार करूया. जुने ते होऊन गेले गेले याचा अर्थ प्रियानो तुम्हाला मला समजतो का? पहा, गेले याचा अर्थ तो त्याचा नाश झालेला आहे. पण आज जर पाहिलं प्रियानो, जुने ते होऊन गेले याचा अर्थ की आम्ही आज जुन्या पृथ्वीवर आहे. जी आदामासाठी पृथ्वी बनवली ती जुनीच पृथ्वी आहे आणि त्या जुन्या पृथ्वीवर आम्ही राहत आहोत. मग जुने ते होऊन काय केलं? हो प्रिया, या पृथ्वीचा शेवट आम्हाला कळवलेला आहे. या मनुष्याचा शेवट आम्हाला कळवलेला आहे. या प्राण्यांचा शेवट आम्हाला कळवलेला आहे. या सर्व पृथ्वीमध्ये जेवढं काय आहे त्या सर्वांचा शेवट प्रभूच्या वचनाच्या द्वारे आमच्या समोर ठेवलेला आहे. आज ह्या गोष्टी समजणं आम्हाला गरजेचं आहे. प्रभू म्हणाला जुने ते होऊन गेले. प्रभूने आम्हाला या जुन्याचा सर्वांचा शेवट आम्हाला कळवलेला आहे. जुन्याचा शेवट आम्हाला कळणं फार गरजेचं आहे. कारण तुम्ही जर पाहिलं की पृथ्वी, हे आकाश, हे सगळं तुमच्या माझ्यासाठी जुनं आहे. त्याच्या छायेखाली राहतो, सूर्याच्या खाली तुम्ही राहतो. आणि हे सर्व आम्ही पाहत असताना, सर्व गोष्टी बघत असताना आम्ही ही नवी उत्पत्ती जी ख्रिस्त येशूच्या छाया आहे ती बनणं अत्यंत गरजेचं आहे. एक जाता जाता आम्ही पाहू घ्या, ख्रिस्त हा प्रकल्प आहे. ख्रिस्त हे प्रथम फळ आहे. आणि जर ख्रिस्त हे प्रथम फळ आहे तर यानो जे प्रथम फळ जर पेरलं गेलं तर त्याला नवीन फळं लागतील. आणि जर आम्ही ख्रिस्ताच्या छाया आहे तर आम्ही फलप्राप्ती, ख्रिस्ताची फलप्राप्ती, ख्रिस्तात मिळालेली फलप्राप्ती आम्ही असणं गरजेचं. कारण आता तो गहू कोठारामध्ये साठवणार आहे. नवीन गहू तो कोठारात साठवणार आहे. जो ख्रिस्ताच्या छाया आहे तो नवी उत्पत्ती आहे. आणि नव्या उत्पत्तीमध्ये आम्ही असणं अत्यंत गरजेचं आहे. आम्ही थोडं भर जाऊया. गलती करार पत्रक याचा
6वा अध्याय आणि 15वा वचन. गलतीकरा पत्र 6वा अध्याय आणि 15वा वचन. गलतीकरा पत्र 6वा अध्याय आणि 15वा वचन. सुद्धाही काही नाही आणि बेसुद्धीही काही नाही, तर नवी उत्पत्ती हीच काय ती योग्यता आहे. सुद्धाही काही नाही, सुद्धा ही जुनी होती, जुने ते होऊन गेले, नवीन आलं आणि नवीन आहे ते सर्व काही आहे. सुद्धाही काही नाही आणि बेसुद्धीही काही नाही. आम्ही सर्वजण ख्रिस्तामध्ये एक आहोत. ख्रिस्त येशूमध्ये आम्ही एक नवी उत्पत्ती आहे. कदाचित येणाऱ्या दिवसामध्ये प्रभू आपल्याला एक वचनाकडे घेऊन जाईल. ख्रिस्तामध्ये आम्ही एक कसा आहोत, ख्रिस्तामध्ये आम्ही एक कशा रीतीने आम्ही जीवन जगत आहोत. आम्ही विदेशी नाही, तर आम्ही ख्रिस्त येशूमध्ये आम्ही इस्रायली कसे आहोत हे आम्ही शिकणार. पण आता ही वेळ नाही, पण विशेष प्रकारे आम्ही योहान सुवर्तमान पहिले योहान याचा 2रा अध्याय आणि 8वं वचन वाचू. पहिले योहानाचं पहिले पत्र याचा 2रा अध्याय आणि 8वं वचन. मी पुन्हा तुम्हाला ही आज्ञा नवी अशी लिहितो, ती त्याच्या तुमच्यामध्ये खरोखर तशीच आहे, कारण अंधार नाहीसा होत आहे व खरा प्रकाश प्रकाशित आहे. पहा, मी पुन्हा नवी आज्ञा घालून देत आहे. जुन्या करारामध्ये जर पाहिलं तर 10 आज्ञा प्रभूने दिलं, नेमशास्त्र दिलं, पण आज प्रभू म्हणतो मी तुम्हाला नवी आज्ञा घालून देत आहे. जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर काय कर, प्रीती कर. आम्हाला प्रभूने एक नवी आज्ञा घालून दिली. हे इस्रायला, श्रवण कर, तुझा देव परमेश्वर हा अनन्य परमेश्वर आहे. सदुकी आणि परुषी याने परमेश्वराला प्रश्न विचारला, येशू ख्रिस्ताला प्रश्न विचारला, सर्वात मोठी आज्ञा काय आहे. प्रभू म्हणाला, हे इस्रायला, श्रवण कर, तुझा देव परमेश्वर हा अनन्य परमेश्वर. हे नव्या उत्पत्तीसाठी दिलेलं हे वचन आहे. नव्या उत्पत्तीसाठी दिलेलं हे प्रियान वचन त्या नव्या उत्पत्तीच्या समोर ठेवलेलं आहे. या वचनाच्या द्वारे नवी उत्पत्ती आहे आणि हा प्रियान प्रेषित आणि संदेश यांचा पाया आहे. हे वचन, हे इस्रायला, तू श्रवण कर, तुझा देव परमेश्वर हा अनन्य परमेश्वर आहे. हे वचन प्रियानो प्रेषित आणि संदेश यांचा पाया आहे. प्रेषितांच्या आणि संदेशाच्या शिक्षणाचा हा पाया आहे. आणि हा पाया ही कोणशीला त्याच जर आमचं लक्ष असणं गरजेचं आहे. मग आम्ही म्हणू ख्रिस्ताच्या काही आहे ती खरी नवी उत्पत्ती आहे. मग आम्ही ख्रिस्ताच्या काही राहू. आम्ही थोडं इब्री लोकात पत्र त्याचा 10वा अध्याय, इब्री लोकात पत्र त्याचा 10वा अध्याय इब्री लोकात पत्र याचा 10वा अध्याय आणि 19वा वचन. बंधुजनो, त्याने पडद्यातून म्हणजे स्वदेहातून जो नवीन व जीवनयुक्त मार्ग आमच्यासाठी स्थापित केला, त्या मार्गाने पवित्र असताना, परमपवित्र असताना येशूच्या रक्ताच्या द्वारे प्रवेश करण्याचे आपल्याला धैर्य आहे. प्रेज द लॉर्ड. हा नवीन मार्ग आमच्यासाठी ओपन केला, नवीन मार्ग घालून दिला आणि त्या नवीन मार्गाच्या द्वारे आम्हाला परमपवित्र स्थानामध्ये जाण्यासाठी काय होती,
अडखळण होतं, पण परमपवित्र स्थानामध्ये जाण्यासाठी आमचा मार्ग मोकळा केला. नवी उत्पत्तीचे जायचे होते. ख्रिस्ताच्या ठाई आम्हाला परमपवित्र स्थानामध्ये जावं आणि आम्ही नवी उत्पत्ती व्हावं. नवी उत्पत्ती सर्व काही नवी करणारा. हो प्रियांक, प्रसाद तुम्ही मी जर समजून घेतलं तर तुम्हाला मला समजून घेईल की पहिली गोष्ट, मातीचा मनुष्य बनवला, याला स्वर्गाच्या राज्यात प्रवेश नव्हता. देवाच्या राज्यात प्रवेश नव्हता. त्या मातीच्या मनुष्याला देवाच्या राज्यामध्ये प्रवेश नव्हता. पण प्रियानो, या मनुष्याला मृत्यू देऊन त्याचं पुनरुत्थान केलं आणि या पुनरुत्थानाच्या द्वारे या मनुष्याला मृत्यू देऊन पुनरुत्थान दिलं आणि या मनुष्याला नवीन अशी उत्पत्ती केली. नवी उत्पत्ती केली. नवी उत्पत्ती केली. आणि नवी उत्पत्ती म्हणजे काय तर प्रियानो, गौरवी शरीर दिलं. हे गौरवी शरीर दिलं आणि म्हणून प्रभू म्हणाला, जुने ते होऊन गेले, पहा नवे आले. जुने ते होऊन गेले, जुना मातीचा मनुष्य गेला, आता नवीन मनुष्य, नवी उत्पत्ती, नवीन गोष्टी आता धारण करणं गरजेचं आहे. गौरवी शरीर जर धारण करायचं असेल तर प्रियानो, ख्रिस्ताच्या शिक्षणामध्ये आम्हाला राहावं लागेल. देवाच्या वचनामध्ये आम्हाला पवित्र आणि शुद्ध राहावं लागेल. मग आम्ही मातीत जाऊन मिळू आणि मग देवाच्या गौरवासाठी गौरवी शरीर घेऊन आम्ही बाहेर येऊ. ही नवी उत्पत्ती. त्या नव्या उत्पत्तीला प्रियानो, त्या गौरवी शरीराला, नव्या उत्पत्तीला परमेश्वरानं स्वर्गामध्ये स्थान दिलं. स्वर्ग जिथं देवाचं राज्य आहे तिथं स्थान दिलं प्रियानो. आता नवीन गोष्टी आहेत. नव्या गोष्टी काय आहेत? त्यानं स्वदेहातून आमचा मार्ग ओपन केला. स्वदेहातून आमच्यासाठी जीवनयुक्त नवीन मार्ग खोलला आणि आम्हाला नवी उत्पत्तीचं स्थान दिलं प्रिया. ही नवी उत्पत्ती. आम्ही थोडं पुढे जाऊया प्रिया. बरं. यिर्मयाचं पुस्तक 31वा अध्याय आणि 31वा वचन. यिर्मयाचं पुस्तक 31वा अध्याय आणि 31वा वचन. यिर्मयाचं पुस्तक 31वा अध्याय आणि 31वा वचन. परमेश्वर म्हणतो, पहा असे दिवस येत आहेत की त्या इस्रायलाचे घराणे व यहूदाचे घराणे यांच्याबरोबर नवा करार करील. हा नवा करार, जुना करार आमच्यासाठी स्थापन केला, जुना करार आमच्यामध्ये ठेवला. पण प्रियानो, परमेश्वरानं नव्या उत्पत्तीसाठी नवीन करार आमच्यासाठी स्थापन केला.
तो नवीन करा, म्हणजे लियानो त्याच्या रक्ताच्या द्वारे तयार केलेला हा नवा करार. कारण हे नव्या कराराचं काय आहे? रक्त आहे. आम्ही थोडं पुढे जाऊया. प्रभूच्या गौरवासाठी यशाचं पुस्तक याचा 65वा अध्याय आणि 17वा वचन. यशाचं पुस्तक 65वा अध्याय वचन. पहा, मी नवे आकाश व नवी पृथ्वी निर्माण करतो. पूर्वीच्या गोष्टी स्मरणार नाही, त्या कोणाच्या ध्यानात येणार नाही. परमेश्वर म्हणतो की मी नवे आकाश नवी पृथ्वी अस्तित्वात आणतो. नवे आकाश नवी पृथ्वी आणि जुन्या गोष्टी कोणाला आठवणार नाही, अशी मी नवे आकाश नवी पृथ्वी तयार करतो. हो प्रिया, पहिल्यांदा आम्ही जर पाहिलं प्रिया हे नवे आकाश आणि नवी पृथ्वी की जिच्यामध्ये धार्मिकता वास करते, अशी नवे आकाश नवी पृथ्वी प्रभू अस्तित्वात आणणार आहे. जिच्यामध्ये धार्मिकता वास करते. आम्ही दुसरे पेत्र याचा 3रा अध्याय 13वा वचन. दुसरे पेत्र दुसरे पेत्र 3रा अध्याय आणि 13वा वचन. तरी ज्यामध्ये धार्मिकता वास करते असे नवे आकाश व नवी पृथ्वी यांची त्या वचनाप्रमाणे आपण वाट पाहत आहोत. जिच्यामध्ये धार्मिकता वास करते अशी नवे आकाश आणि नवी पृथ्वी प्रभू अस्तित्वात आणत आहे. की जिच्यामध्ये धार्मिकता वास करते आणि जी धार्मिकता वास होणारी प्रियानो जी पृथ्वी आहे, जे स्थान आहे, तो प्रभू काय करत आहे? आता सध्या बनवत आहे. आणि ती पृथ्वी, ते आकाश तुम्ही आणि मी आहोत. ते आकाश, ती पृथ्वी, नवे आकाश नवी पृथ्वी परमेश्वर प्रगट करण्याच्या पुस्तकामध्ये 21वा अध्याय आणि 1ल्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, नंतर मी नवे आकाश नवी पृथ्वी ही पाहिली. पहिले आकाश व पहिली पृथ्वी ही निघून गेली आणि समुद्रही राहिला नाही. पहा, प्रभू म्हणाला नवे आकाश नवी पृथ्वी योहानानं पाहिली आणि जुने आकाश जुनी पृथ्वी निघून गेली, समुद्रही राहिला नाही. कुठे गेली निघून? हो प्रिया, ती नाही तशी झाली. त्यांना ठिकाण असं दिले की ठिकाण सुद्धा उरलेलं नाही. आणि या तुम्ही जर पाहिलं तर हे जुनं आकाश आणि जुनी पृथ्वी आहे, त्यामध्ये हे जुनी पृथ्वी जी आता आम्ही राहतो ती, यामध्ये ज्ञानो नरक आहे. आणि ही जुनी पृथ्वी जर नाहीशी केली तर ज्ञानो हा पृथ्वीवरला जो पोटामध्ये ठेवलेला नरक आहे तो नरक राहील का? त्या नरकाचं अस्तित्व राहील का? आज ज्ञान नरक हा
अस्तित्व आणि दुष्ट लोकांचं अस्तित्व नाहीच होईल आणि नवीन उत्पत्ती तीच काय ती क्रिया प्रभूच्या समोर ह्या नव्या पृथ्वीमध्ये अस्तित्वात येईल. नव्या पृथ्वीमध्ये अस्तित्वात येईल. पण प्रिया त्याच्या अगोदर एक प्रभू आम्हाला कळवलेला आहे की परमेश्वरानं 1000 वर्षाचं राज्य ठेवलेलं आहे. एक 1000 वर्षाच्या राज्यामध्ये सगळ्या गोष्टी नव्या असतील. आम्ही नव्या गोष्टी पाहत आहोत. नव्या गोष्टी काय घडणार आहेत? एक पुनरुत्थान झालेला गौरवी बॉडी तयार केलेला किंवा गौरवी बॉडी परिधान केलेला एक नवा मनुष्य आणि तो ख्रिस्त येशूमधला नवा मनुष्य. नवे आकाश नवी पृथ्वी की जी जुनी पृथ्वी जी ज्यामध्ये नरक वास करतो अशी ही जुनी पृथ्वी नाहीशी करील. सैतानाला नाहीशी करील. त्या दुष्ट शत्रूला नाहीशी करील. ती जुने आकाश जुनी पृथ्वी निघून जाईल आणि नवी पृथ्वी जिच्यामध्ये धार्मिकता वास करते अशी नवी पृथ्वी तयार होईल. अशी नवी पृथ्वी तयार. आणि ह्या गोष्टी आम्हाला समजून घ्यायच्या. 1000 वर्षाच्या राज्यामध्ये नवीन सगळं असेल. प्रभू नवीन करील. जनावरांचं खाणं बदलील. आम्ही यशाचं पुस्तक 66 अध्याय अध्याय आणि 65 अध्यायामध्ये आम्ही 17 वचनापासून आम्ही वाचू. थोडं ह्याची ठराविक वचन आपण वाचू. पहा, मी नवे आकाश नवी पृथ्वी निर्माण करतो. पूर्वीच्या गोष्टी कोणी स्मरणार नाही, त्या कोणाच्या ध्यानात येणार नाही. परंतु जे मी उत्पन्न करतो त्याने तुम्ही सदा आनंदित व्हा व उल्हास पावा. पहा, मी येरूशलेम उल्हासी त्याचे लोक आनंदितमय करीतो. आम्ही थोडं पुढे जाऊया. यापुढे थोडे दिवस वाचणाऱ्यावर त्यास जन्मास येणार नाही, जो पुढे आयुष्याचा होणार नाही असा म्हातारा असणार नाही. तेथील जो कोणी तरुणपणी मरेल तो 100 वर्षाचा होऊन मरेल. देवाच्या शापाने मरणारा पापी ही 100 वर्षाचा होऊन मरेल. ही नवी उत्पत्ती आहे. नवीन आहे, नवीकरण आहे. आज जर पाहिलं ज्ञान तर आरंभ जन्मत आणि लगेच मरून जातं. बाळ जन्मत आणि लगेच मरून जातं. पण 1000 वर्षाच्या राज्यामध्ये ह्या नव्या गोष्टी मनुष्यासाठी दिली आणि नव्या गोष्टी प्रभू आम्हाला सांगत आहे की ज्या यशाच्या पुस्तकामध्ये तुमच्या माझ्यासाठी लिहून ठेवल्या, त्या पुस्तकामध्ये तुमच्या माझ्यासाठी लिखित करून ठेवल्या, त्याच्याकडे आपली दृष्टी असणार. त्या 1000 वर्षाच्या राज्यामध्ये आज ज्यामुळे तुम्ही जर पाहिलं तर विशेष प्रकारे माणसाचं आयुष्य झाडाप्रमाणे होईल, वृक्षाप्रमाणे होईल. तुम्ही आणि मी जर या रमाबाईचं भाषांतर वाचून काढलं तर त्यामध्ये हे शब्द घातलेले आहे की ज्या गोष्टी प्रभूनं हे नवे आकाश आणि नवी पृथ्वी होईल आणि विशेष प्रकारे 1000 वर्षाच्या राज्यामध्ये तुम्हाला मला समजून येईल की या नव्या 2 गोष्टी घडल्या जातील. ज्या नव्या आहेत, ज्या बदल केलेले आहेत. त्यांचे परिश्रम व्यर्थ जाणार नाही. संकट तात्काळ जातील. अशा संततीला जन्म देणार नाही, कारण परमेश्वर आशीर्वाद देतील
ती संतती आहे व त्यांची मुले त्या जवळ राहतील. त्याने हात मारण्यापूर्वी मी उत्तर देईन. ते बोलत आहे तोच मी त्यांचे असे होईल. तेव्हा लांडगा व कोकरू एकत्र चढतील. सिंह बैलाप्रमाणे कडवा खाईल. सर्वाचे खाली धूळ होईल. माझ्या सगळ्या पवित्र पर्वतावर ती उपद्रव देणार नाही, नासधूस करणार नाही, असे परमेश्वर म्हणतो. अशी उत्पत्ती या नव्या गोष्टी प्रभू आपल्या 1000 वर्षाच्या राज्यामध्ये प्रभू तुमच्या माझ्यासाठी करणार आहे. हे लिहून ठेवलं. नवीन होण्याच्या अगोदर ते तुमच्या माझ्या समोर विधित केलं. आज काही ख्रिस्ती मनुष्यांचा गोड समज आहे. तो गोड समज म्हणजे आज 1000 वर्षाचं राज्य चालू आहे. पण प्रियानो, त्या वचनाकडे जर पाहिलं तर 1000 वर्षाचं राज्य चालू नाही असं काही लोकांचं मत आहे. पण प्रभू आज आपण या वचनाच्या द्वारे सांगतो, पहा लांडगा आणि कोकरू एकत्र करतं का? बैलाप्रमाणे आज सिंह कडवा खातो का? 100 वर्षाचा होत करून मरतो का? ह्या सर्व गोष्टी पहा आमच्यासाठी नव्या गोष्टी आहेत. आणि आम्ही थोडं पुढे जाऊ. आम्ही स्तोत्र संहिता 92 अध्याय आणि 12 ते 14 हे जर तुम्ही वाचत पाहिलं तर मनुष्याचं आयुष्य काय आहे हे समजेल. यशाचा 11 अध्याय आणि 6 वचन असेल तर तिथंही एक गोष्ट दिली. कडवा काही आणि कोकरू लांडगा हे सर्व एकत्र जातील आणि परमेश्वराच्या पर्वतावर कधीही ते उपद्रव करणार नाही. आज ही नवी उत्पत्ती, नव्या गोष्टी प्रभू आमच्या समोर ठेवले. इतकंच नाही तर आणखी काही वचनाच्या द्वारे आम्ही पाहू. पण प्रभू आम्हाला इथपर्यंतच काय करतो? राखून ठेवतो. प्रभू आम्हाला इथपर्यंतच राखतो. प्रभू होतील तर आम्ही सर्व गोष्टी या प्रभूच्या वचनातून प्रभू दाखवून देईल. जशी पहिली पृथ्वी होती, देवाचा देवाचा जो एडेन बाग होता त्याप्रमाणे शेवटची पृथ्वी असेल. तुम्ही प्रकटीकरण पुस्तक 21वा अध्याय आणि त्यामधली सगळी जर वचनं वाचली आणि 28वा अध्याय त्यामधली जर वचनं वाचली तर तुम्हाला दिसून येईल की पहिले ते शेवटला होईल आणि शेवटले ते पहिला असेल. पहिली पृथ्वी जशी होती तशीच शेवटला पृथ्वी असेल. पण ती कशी? धार्मिकतेने वास करणारी लोकांची पृथ्वी असेल. त्याच्यामध्ये अधर्म दिसणार नाही, अधर्म आढळून येणार नाही. कारण अधर्माचा प्रिय या जुन्या पृथ्वीमध्ये त्याचा नाश केलेला आहे. प्रभू करो तुम्हाला मला सहाय्य करो आणि विशेष प्रकारे या व्हिडिओच्याद्वारे या वचनाच्या द्वारे आम्ही तुमच्याजवळ येत आहोत. पण प्रभू जर तुम्हाला आत्मिक प्रेरणा देत असेल तर प्रिया हा व्हिडिओ आणि सर्व गोष्टी तुम्ही काय करा, इतरांना बोला. प्रभू करो तुम्हाला मला सहाय्य करो. विशेष प्रकारे आपण प्रार्थनेमध्ये प्रार्थना करू. हे पवित्र पवित्र असेल आम्ही परमेश्वर प्रभू झालेल्या वचनाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. तुझं त्या वचनाच्या द्वारे अनेक लोकांचं जीवन तू बदलून टाकतो आणि तुझं गौरवाने तुझा महिमा सर्व काही तुझ्या प्रार्थना प्रभूशी सन्मान केली नाही.